आणि यानंतर थेट जाऊयात इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये। तर ही थेट दृश्य आपण बघतोय या कार्यक्रमाची। करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि हेच लोकसभा इलेक्शनला सर्वसामान्य जनतेने ओळखलं आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला या राज्यामध्ये 31 जागा निवडून दिल्या। आज माझी सर्वांना विनंती आहे, आता विधानसभेला आपण तोंड देतोय सगळेजण, तर आपण अशाच पद्धतीनं लोकसभेला जसं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आणले, त्याच पद्धतीनं राज्यात आता महाविकास आघाडीचं सरकार साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून आजपासून एक दिवसही शांत न बसता आपण सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली। आणि याविषयीचे अपडेट्स घेऊयात, आमचे प्रतिनिधी जयदीप भगत आहेत आपल्यासोबत। जयदीप, कोण कोण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामधले नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत? आणखी यामिनी आज पक्ष प्रवेश होतोय, त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री खासदार अमोल कोल्हे असतील, सुप्रिया सुळे असतील, तसेच विविध इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार मोठ्या संख्येनं जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। हर्षवर्धन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते केलेला आहे, त्यांची नाराजी आहे की आयात येऊ नका अशी आताच खासदार कार्यकर्ते जे आहेत केलेला आहे। खरं तर पाटील यांच्या पक्ष आयात उमेदवारांना अशी मागणी प्रवीण माने जगदाळे असतील, हे 4 देखील जे उमेदवार माहिती आहे ती शरद पवारांना मागच्या आठवड्यात अखेर आज हर्षवर्धन पाटील यांचा पक्ष काही शरद पवार संसद खासदार सुप्रियाताई सुळे आपलं या ठिकाणी मनापूर्वक स्वागत आहे। यानंतर मार्गदर्शन करण्याची विनंती मी करतो महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, एक राजकारणातील धुरंधर नेतृत्व माननीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब या ठिकाणी नेतृत्व माननीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब। तर अनेक राष्ट्रवादी काँग्रेसमधले महत्त्वाचे नेते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं आपण बघतोय। सुप्रिया सुळे या सुद्धा आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, अमोल कोल्हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार यांच्या पक्षामध्ये हा पक्ष प्रवेश होतोय। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी त्यावेळेला काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि यंदाच्या वेळच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती आता भाजपमधून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करताना दिसतात। धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद। आघाडीमध्ये येणार आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना बघायला मिळतात। हा शुभ संकेत असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी सुद्धा केलेलं होतं। आणि जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसं महाविकास आघाडीमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या नंतर इनकमिंग वाढत जाईल असं सुद्धा प्रतिक्रिया महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी दिलेली आहे। तर ही थेट दृश्य आपण बघतोय इंदापूर मधली हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा हा इथे होणार आहे आणि या पक्षप्रवेशासाठी स्वतः शरद पवार हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। ज्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनता उभा आहे, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती मी करतो। इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाचे सन्माननीय ॲडव्होकेट तेजस्वी पाटील, कार्याध्यक्ष महारुद्रजी पाटील, महिला अध्यक्षा माननीय छायाताई पडसळकर, आपण या ठिकाणी
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सन्मान करावा। तर ही काही थेट दृश्य आपण पुन्हा एकदा बघूयात। हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी शरद पवार उपस्थित आहेत आणि शरद पवार यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। वेगवेगळ्या पद्धतीने यंदाच्या वेळेच्या विधानसभेच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी केली जाते आहे। इन्कमिंग काही ठिकाणी वाढलेलं असताना काही ठिकाणी विरोध जो आहे तो सुद्धा वाढताना दिसत होता। मात्र त्याच पार्श्वभूमीवरती भेटीगाठींची सत्र सुद्धा वाढतायत। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा इंदापुरात आहेत आणि इंदापूर शहरामधल्या शहा कुटुंबाची भेट घेण्यासाठी त्या गेलेल्या होत्या। शहा कुटुंब हे इंदापूर शहरामधलं एक मोठं राजकीय घराणं म्हणून ओळखलं जातं। भरत शहा कर्मयोगी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत, तर ते माजी उपनगराध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। तर अंकिता मुकुंद शहा या इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष राहिल्यात। हर्षवर्धन पाटील हे आज शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत। शहा कुटुंब आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये काहीसा राजकीय विरोध आहे आणि हा विरोध काहीसा मिटावा, कमी व्हावा, शमावा यासाठी सुप्रिया सुळे यांनी शहा कुटुंबाची भेट घेतल्याचं कळतंय आणि शहा कुटुंबाची मनधरणी सध्या सुरू असल्याची माहिती मिळते आहे। तर सुप्रिया सुळे यांनी काही वेळापूर्वी भरत शहा यांच्या घरी जाऊन या शहा कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि यानंतर आता त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या। आसमा मुलानी आणि जयश्री धुमाळ यांनी ताईंचा सन्मान करावा। रेशमा शेख, आसमा मुलानी आणि जयश्री धुमाळ यांनी संसद रत्न खासदार सन्माननीय सुप्रियाताई सुळे यांचा सन्मान करावा अशी नम्रपूर्वक विनंती आहे। आदरणीय ताईंचा सन्मान संपन्न होतोय। आमच्या महिला भगिनी आदरणीय ताईंचा सन्मान करतायत। यानंतर ज्या नेतृत्वाने अख्ख्या महाराष्ट्राला वेगळीच झलक दाखवून दिली ते यानंतर खासदार माननीय श्री अमोलजी कोल्हे साहेब, सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेबांचा सन्मान या ठिकाणी माननीय अमोल भिसे, दीपक झगडे आणि सिकंदर बागवान यांनी करावा अशी विनंती। अमोल सेठ भिसे, दीपक झगडे, सिकंदरजी बागवान आपण या ठिकाणी सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेबांचा सन्मान करावा। यानंतर सन्मान संपन्न होतोय। माननीय खासदार श्री धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब, धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेबांचा सन्मान अजिंक्य डहाणे, अक्षय कोकाटे, श्रीकांत मखरे यांनी धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेबांचा सन्मान करा। सन्माननीय अशोक भोसले, सन्माननीय अशोक पवार, सन्माननीय आमदार अशोक बापू पवार हे देखील उपस्थित राहत आहेत। आपले मनपूर्वक स्वागत आहे। यानंतर सन्मान संपन्न होतोय। सन्माननीय आमदार अशोक बापू पवार यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो। त्यानंतर माननीय नारायणबा पाटील, माननीय नारायणबा पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांची यानंतर स्वागतपर मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी करतो। माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग पुण्याचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री सागर बाबा मिसाळ। आपल्या सर्वांच्या साक्षीनं या देशाचे शेतकऱ्यांचे नेते व या हिंदुस्थानचे अखंड कुंडल कवच व आमचे मार्गदर्शक या परिवर्तनच्या चळवळीमध्ये जनहित असलेला आणि या महाराष्ट्राच्या इतिहासाची नोंद या देशाने घेण्याच्या करता, तुतारी फुकण्याच्या करता या इंदापूरचं परिवर्तन करण्यासाठी आलेल्या सर्व माझ्या जनसामान्य शेतकरी युवक आणि महिलांना मानाचा मुजरा करतो, नादार साहेबांना वंदन करतो। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संसदीय माजी कार्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे माजी आमदार माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या पक्ष सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय पवार साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार व तुमच्या आमच्या भगिनी खासदार सौ सुप्रियाताई सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व आमचे मार्गदर्शक डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, अशोक बापू पवार साहेब व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,
तसेच माड्याचे खासदार सन्मान्य धैर्यशील भैया मोहिते पाटील, तसेच आमचे सर्वांचे लाडके व ज्यांनी आमच्या पाठीवर हात ठेवून या कार्यक्रमासाठी आदरणीय करमाळ्याचे आमदार आदरणीय दादा, तसेच उत्तमरावजी जानकर साहेब, या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीनं, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो आणि विनंती करतो प्रस्तावित करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष ॲडव्होकेट देसाई पाटील यांना. धन्यवाद. यानंतर उपस्थित असणारे माजी आमदार नारायणभाऊ पाटील, त्याचप्रमाणे उत्तमरावजी जानकर यांचाही सन्मान संपन्न होतोय. यानंतर प्रास्ताविक करतील इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब याचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट तेजसिंहजी पाटील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.